नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी रुद्र आणि आपण पाहत आहात प्रतिमा मराठी. मित्रांनो, सी-टी-ई-टी असो वा टी-ई-टी, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा विषय आपल्या निकालासाठी अत्यंत निर्णायक असतो. अनेकदा आपण अभ्यास तर करतो, पण प्रश्नांचे स्वरूप न समजल्यामुळं गुण कमी पडतात. म्हणूनच तुमच्या या प्रवासाला सोपं करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत मिशन 1000 प्रश्न ही विशेष सराव मालिका. या सीरीजमध्ये आपण केवळ प्रश्नच पाहणार नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर स्पष्टीकरण देखील समजून घेणार आहोत. आजच्या या पहिल्या भागात आपण 25 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग शिक्षक होण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या टी-ई-टी, सी-टी-टीसाठी आपण आजच तयारीला लागू. हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. शेवटपर्यंत पहा आणि आपल्या इतर जे शिक्षक आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. चला तर सुरुवात करूया आपण. चला, प्रश्न पहिला. जीन पियाजे यांच्या मते मुले कोणत्या अवस्थेत वस्तुस्थिरता ऑब्जेक्ट परमनन्स प्राप्त करतात? पर्याय आहे संवेदनकारक अवस्था, पूर्व कार्यक्षम अवस्था, मूर्त कार्यक्षम अवस्था, औपचारिक कार्यक्षम अवस्था. अशा प्रकारचे या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. आता बघा जीन पियाजे काय म्हणतात तर त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगतो. पहिले याचं उत्तर जे आहे ते आहे संवेदनकारक अवस्था. बघा, जन्मापासून ते 2 वर्षापर्यंतचा काळामध्ये मूल वस्तू डोळ्यासमोर नसली तरी तिचे अस्तित्व असते असे समजू लागते. असं या ठिकाणी याचं बघा स्पष्टीकरण आहे. प्रश्न दुसरा बघा काय सांगितलेला आहे. लेव वायगॉट्स्की यांनी कोणत्या संकल्पनेवर अधिक भर दिला आहे? लेव वायगॉट्स्की यांनी कोणत्या संकल्पनेवर अधिक भर दिला आहे? पर्याय दिलेले आहेत अनुवंशिकता, सामाजिक संवाद, बक्षीस आणि शिक्षा, आत्मसात करणे. अशा प्रकारचे 4 पर्याय आहेत. तर त्याचं उत्तर आहे सामाजिक संवाद. या गोष्टीवर लेव वायगॉट्स्की यांनी अधिक भर दिलेला आहे. वायगॉट्स्की यांच्या मते मुलांचा विकास हा समाज आणि संस्कृती यांच्यातील आंतरक्रियेतून होत असतो, असं त्यांचं मत आहे. पुढील प्रश्न बघा. झेड-पी-डी, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? त्याचे पर्याय आहेत कोहलबर्ग, पियाजे, वायगॉट्स्की आणि ब्रुनर. तर याचं उत्तर आहे वायगॉट्स्की. म्हणजे मुलाला स्वतःहून येणाऱ्या गोष्टी आणि मदतीमुळे करता येणाऱ्या गोष्टी यामधील अंतराला झेड-पी-डी म्हणतात. तर ही संकल्पना वायगॉट्स्की यांनी मांडलेली आहे. पुढील प्रश्न बघा. बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? बहुविध बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत. लक्षात ठेवा, याचे पर्याय दिलेले आहेत हॉवर्ड गार्डनर, अल्फ्रेड बिने, स्टर्नबर्ग आणि टर्मन. हे जे आहे हे सिद्धांताची नावं वगैरे आणि कोणी मांडले हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर हमखास प्रश्न असतात. याचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. पुढील प्रश्न बघा या ठिकाणी. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. फक्त दिव्यांग मुलांसाठी शिक्षण, हुशार मुलांसाठी विशेष वर्ग, सर्व प्रकारच्या बालकांना सामान्य आणि विशेष गरजा असणारी एकाच छताखाली शिक्षण देणे आणि डी आहे केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शिक्षण देणे. या ठिकाणी बघा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात, या प्रश्नामध्ये जवळपास सर्वच पर्याय बरोबर असल्यासारखे वाटतात, परंतु आपल्याला काय करायचं आहे, यामधला मोस्ट करेक्ट असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा याचं उत्तर जे आहे ते आहे सी. सर्व प्रकारच्या बालकांना एकाच छताखाली शिक्षण देणं म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण होय. अशा प्रकारचे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. कोहलबर्ग यांच्या मते मुले चांगला मुलगा, चांगली मुलगी ही प्रवृत्ती कोणत्या स्तरावर दर्शवतात? पर्याय आहे पूर्व पारंपरिक, पारंपरिक, उत्तर पारंपरिक आणि वरीलपैकी काहीही नाही. तर याचं उत्तर आहे पारंपरिक स्तर. कोणता स्तर? पारंपरिक स्तर. पुढचा प्रश्न बघा. अध्ययन अक्षम
मधील डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? बघा या ज्या काही अध्ययन अक्षमता आहेत, तर याच्यावर हमखास एक प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसेल म्हणजे दिसेल. तर हे मात्र तुम्हाला काय करायचं आहे, पक्कं करून ठेवायचं आहे. तर डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? तर वाचनातला जो दोष आहे, त्याच्याशी संबंधित डिस्लेक्सिया आहे. अक्षर ओळखण्यात किंवा शब्द वाचण्यामध्ये अडचण येते, त्याला डिस्लेक्सिया असे म्हणतात. पुढील प्रश्न बघा. प्रगत शैक्षणिक साहित्याचा वापर केल्यानं काय होतं? तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. मुलांचं लक्ष विचलित होतं, संकल्पना अधिक स्पष्ट आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात, शिक्षकांचे काम वाढते, वर्गात गोंधळ होतो. तर या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर सांगायचं आहे. जे पॉझिटिव्ह आहे ते आपल्याला या ठिकाणी आपल्याला पर्याय टिक करायचा म्हणजेच पर्याय बी संकल्पना अधिक स्पष्ट आणि दीर्घकाळ स्मरणामध्ये राहतात. पुढील प्रश्न बघा. काय विचारलं आहे, की स्काफोल्डिंग म्हणजे नेमकं काय? स्काफोल्डिंग काय आहे? तर मुलांना दिलेली तात्पुरती मदत, चुकांबद्दल दिलेली शिक्षा, बुद्ध्यांक मोजण्याची पद्धत आणि मुलांचे पाठांतर. हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचं उत्तर आहे मुलांना दिलेली तात्पुरती मदत. याला स्काफोल्डिंग म्हणतात. पुढील प्रश्न बघा. मुलांच्या विकासावर सर्वात जास्त प्रभाव कशाचा पडतो? पर्याय दिलेले आहेत. केवळ अनुवंशिकता, केवळ वातावरण, अनुवंशिकता आणि वातावरण यांची आंतरक्रिया आणि पुढचा पर्याय आहे फक्त शाळा. या ठिकाणी बघा हे केवळ वाला जे दिलेलं आहे ना, याला डायरेक्ट स्किप करायचं. आपलं उत्तर आहे सी अनुवंशिकता आणि वातावरण यांची आंतरक्रिया. अशा प्रकारचे प्रश्न तर जवळपास ज्यांना प्रश्न वाचून समजला ते सर्वजण या ठिकाणी करेक्ट आन्सर देतात. बघा पुढील प्रश्न बघा. सतत आणि सर्वंकष मूल्यमापन सी मुख्यत्वे कशावर भर देते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मुख्यत्वे कशावर भर देते? या ठिकाणी बघा पर्याय दिलेले आहेत. केवळ विद्यार्थ्यांच्या पाठांतरावर, मुलांच्या शिकण्यातील उणिवा शोधून त्या दूर करणे, फक्त वार्षिक परीक्षेवर आणि पुढचा पर्याय शिक्षकांच्या शिस्तीवर. तर याचं उत्तर आहे मुलांच्या शिकण्यातल्या जे काही उणिवा आहेत त्या शोधून त्या दूर करण्यावर सतत आणि सर्वंकष मूल्यमापन हे भर देते. पुढील प्रश्न बघा. या ठिकाणी बालकेंद्री शिक्षणात कोणाला मुख्य स्थान दिले जाते? यामध्ये पर्याय दिलेले आहेत. पाठ्यपुस्तकाला, मुख्याध्यापकांना, बालकाला म्हणजेच विद्यार्थ्याला आणि डी दिलेला आहे केवळ तांत्रिक साधनांना. तर याचं उत्तर आहे बालकाला. या ठिकाणीच सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये, की बालकेंद्री शिक्षण आहे. आहे ना? तर मुख्य स्थान जे आहे ते बालकाला असलं पाहिजे. बालकेंद्री शिक्षणात मुलांच्या आवडी, गरजा आणि त्यांच्या शिक्षणाच्या गतीनुसार अध्यापन पद्धती ठरवलेल्या असतात. आहे ना? पुढील प्रश्न बघा. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक यांनी त्यांच्या अध्ययनाच्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला होता? ज्या काही थॉर्नडाईकची उपपत्ती आहे, त्यामध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्याचं उत्तर आहे मांजर. कुत्रा, चिंपांझी, मांजर, उंदीर असे पर्याय आहेत. तर त्याचं उत्तर आहे मांजर. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद सिद्धांतासाठी भुकेलेल्या मांजरीचा वापर केलेला होता. या ठिकाणी पुढील प्रश्न बघा. बुद्ध्यांक म्हणजेच इंटेलिजन्स क्वेश्चन आय-क्यू काढण्याचे अचूक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत बघा. आय-क्यू इज इक्वल टू ऑब्लिक फ्रॅक हे जे काही दिसते तुम्हाला स्क्रीनवर बघा. तर या ठिकाणी आपल्याला त्याचं आय-क्यूचं सूत्र आहे. पर्याय क्रमांक बी. IQ is equal to slash frac in bracket AMA bracket close in bracket CA bracket close slash times 100. अशा प्रकारचं सूत्र आहे. लक्षात ठेवा. आपल्याला कळलं पाहिजे तिथं. बघा, एम-ए म्हणजे काय दिलं तर मेंटल एज म्हणजे मानसिक वय. सी-ए म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे शारीरिक वय. हे सूत्र विल्यम स्टर्न यांनी मांडले आणि टर्मन यांनी त्याचं काय केलेलं आहे, पूर्ती केलेलं आहे, पूर्ण केलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. अब्राहम मास्लो यांनी मांडलेल्या अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेल्या मानवी गरजांचा सिद्धांत कोणत्या क्रमाने सुरू होतो? पर्याय दिलेले आहेत.
सुरक्षिततेच्या गरजा, आत्मसन्मानाच्या गरजा, शारीरिक गरजा आणि सामाजिक गरजा. तर पर्याय आहे शारीरिक गरजा. मास्लो यांच्या मते माणूस सर्वात आधी अन्न, पाणी आणि झोप यांसारख्या मूलभूत शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पुढील प्रश्न आहे, मुलांमध्ये सर्जनशीलता वाढवण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या विचारांना प्रोत्साहन दिले पाहिजे? मुलांमध्ये सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी नेमकं कोणत्या प्रकारच्या विचारांना प्रोत्साहन द्यायचंय? तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे. पर्याय दिलेला आहे. अभिसारी विचार, अपसारी विचार, पाठांतर, केवळ तांत्रिक विचार. तर याचं उत्तर आहे अपसारी विचार. अपसारी विचार म्हणजे एकाच समस्येवर अनेक प्रकारे विचार करणे, जे निर्मितीसाठी काय आहे? अत्यंत आवश्यक आहे. पुढील प्रश्न बघा. एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांत किती अवस्थामध्ये विभागलेला आहे? यांचा जो मनोसामाजिक विकास सिद्धांत आहे, तो नेमकं किती अवस्थामध्ये विभागलेला आहे? त्या संदर्भात प्रश्न आहे. पर्याय दिलेत 5 अवस्था, 6 अवस्था, 8 अवस्था, 10 अवस्था. तर याचं उत्तर आहे 8 अवस्था. एरिक्सन यांनी जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंतच्या विकासाच्या 8 महत्त्वाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत. कोणी? एरिक्सन यांनी. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. बालक कोणत्या अवस्थेत अनुकरणाद्वारे सर्वाधिक शिकते? पर्याय दिलेत कुमारावस्था, प्रौढावस्था, शैशवावस्था आणि वृद्धावस्था. तर या ठिकाणी उत्तर आहे शैशवावस्था. तर यामध्ये बालक काय करतं? अनुकरणातून शिकतं. लहान मुले आपल्या सभोवतालच्या मोठ्या व्यक्तींचे जे कृती आणि बोलण्याचं काय करतात? ते अनुकरण करतात आणि भाषा आणि इतर कौशल्य ते आत्मसात करतात. पुढील प्रश्न आहे, प्रगतिशील शिक्षणचे जनक कोणाला मानले जाते? प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन. पर्याय दिलेत सिग्मंड फ्राईड, जॉन ड्यूई, स्किनर, वॉटसन. तर उत्तर आहे जॉन ड्यूई. जॉन ड्यूई यांनी लर्निंग बाय डुईंग, कृतीतून शिक्षण, या संकल्पनेवर अधिक भर दिलेला आहे. बघा पुढील प्रश्न आहे, जर एखाद्या मुलाला गणितातील क्रिया म्हणजेच अंक ओळखणे, बेरीज, वजाबाकी करण्यात सतत अडचणी येत असेल, तर त्याला कोणती अक्षमता असू शकते? पर्याय दिलेला आहे डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्कुलिया आणि ॲफेसिया. तर या ठिकाणी बघा उत्तर आहे डिस्कॅल्कुलिया. कॅल्कुलिया हा शब्द कॅल्क्युलेशन म्हणजेच गणनाशी संबंधित आहे, म्हणून गणिती अक्षमतेस डिस्कॅल्कुलिया म्हणतात. पुढील प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी केवळ शिक्षेच्या भीतीने शाळेचे नियम पाळत असेल, तर कोहलबर्गच्या मते तो कोणत्या स्तरावर आहे? बघा पर्याय दिलेत पूर्व पारंपरिक, पारंपरिक, उत्तर पारंपरिक आणि वरीलपैकी काही नाही. तर या ठिकाणी बघा आपल्याला उत्तर सांगायचं आहे पूर्व पारंपरिक स्तर. या स्तरावर मुले नैतिकतेचा विचार स्वतः न करता शिक्षा किंवा बक्षीस या आधारावर करतात. त्यामुळे उत्तर जे आहे ते आपलं पूर्व पारंपरिक स्तर. प्रश्न पुढचा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार नवीन शालेय संरचनेचा क्रम काय आहे? बघा हे जे NEP 2020 आहे त्याच्यावर मी एक 2 व्हिडिओ सविस्तर आपण काय करू त्याच्यावर असणारे सर्वच प्रश्न पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा पर्याय 10+2, 5+3+3+4, 2+3+5+10, 5+4+3+3. तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे बी, 5+3+3+4. अशा प्रकारची जी संरचना आहे ती नवीन संरचना आहे. यात पायाभूत स्तर जो आहे तो 5 वर्षाचा असेल, पूर्व प्राथमिक स्तर 3 वर्षाचा, माध्यमिक स्तर 3 वर्षाचा आणि उच्च माध्यमिक स्तर जो आहे तो 4 वर्षाचा असणार आहे. पुढील प्रश्न बघा, अभिजात अभिसंधान हा अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला? तर बघा ही क्लासिकल कंडिशनिंग ही जी उपपत्ती आहे ही उपपत्ती कोणी मांडली असं विचारलंय. यामध्ये पर्याय दिलेत BF स्किनर, इव्हॉन पॅवलॉव, कोहलर आणि बांडुरा. तर या ठिकाणी इव्हॉन पॅवलॉव यांनी अभिजात अभिसंधान हा जो अध्ययनाचा सिद्धांत आहे तो मांडलेला आहे. यांनी कुत्र्यावर प्रयोग करून लाळ गाळण्याच्या प्रक्रियेद्वारे हा सिद्धांत काय केलेला होता? सिद्ध केलेला
होता. पुढील प्रश्न आहे, आर-टी अधिनियम 2009 नुसार प्राथमिक शिक्षकासाठी प्रति आठवडा किमान किती कामाचे तास निश्चित केलेले आहेत? आर-टी 2009 नुसार आपल्याला सांगायचं आहे. ते या ठिकाणी पर्याय दिलेत 40 तास, 45 तास, 50 तास आणि 30 तास. तर या ठिकाणी उत्तर आहे 45 तास. शिक्षकाने अध्यापन आणि नियोजनासाठी आठवड्यातून किमान 45 तास काम करणं अपेक्षित आहे. पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी बघा. मुलांच्या समाजीकरणाची पहिली आणि मुख्य संस्था कोणती? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय दिलेत शाळा, प्रसारमाध्यमे, कुटुंब, धर्म. या ठिकाणी कुटुंब ही मुलांच्या सामाजीकरणाची पहिली आणि मुख्य संस्था आहे. या ठिकाणी मूल सर्वात अधिक आपल्या कुटुंबामधील जी सदस्य आहेत त्यांच्याशी संवाद साधतं. त्यामुळे कुटुंब ही समाजीकरणाची प्राथमिक संस्था आहे आणि या ठिकाणी हा आपला जो भाग आहे तो पहिला तो या ठिकाणी संपत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपण या ठिकाणी मानसशास्त्र विषयावरील संपूर्ण माहिती आणि त्याचे जे प्रश्न आहेत त्याचा सराव या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.